नमस्कार मित्रांनो, लग्नाची बीडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की शेवटी सिंधू ही आपल्या बाळासाठी आणि मधूच्या घरी येण्यामुळे ती घर सोडून शेवटी गेलेलीच असते। तिला राघवचा खूप राग आलेला असतो आणि शेवटी ती राघवचे नातेसुद्धा सोडून आपल्या बाळाला घेऊन ती निघून जाते। नांदगावच्या बसमध्ये ती नांदगावला जाण्यासाठी बसलेली असते आणि अचानक त्या गाडीचे ब्रेक फेल होते आणि ती बस एका खूप मोठ्या दरीत जाऊन कोसळते। तेव्हा ती बस जेका दरीतून चाललेली असते तेव्हा सिंधू आणि इतर प्रवाशांना खूप असा जबर मार लागलेला असतो। काही जण बेशुद्ध सुद्धा पडलेले असते आणि बसमध्ये बाळ हे कुठे पडलेले असते तेच सिंधूला सापडत नाही। सिंधू त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असते, मात्र बस इकडे तिकडे हलत डोलत असते, त्यामुळे बाळाला पर्यंत सिंधू पोहोचू शकत नाही आणि त्याच वेळीस बसचा तोल जातो आणि बस एका खूप मोठ्या दरीत जाऊन कोसळते आणि सर्वांना इतका मार लागलेला असतो। त्यातील काही प्रवासी हे मरण पावतात आणि काही जण हे जबर असे जखमी झालेले असतात आणि सिंधू सुद्धा खूप अशी जखमी झालेली असते आणि एका छोट्याशा नदीच्या कडेला ती जाऊन पडलेली असते। तिच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो। तेव्हा तरी ती सुद्धा बाळ बाळ असे करत असते आणि त्याच वेळी इकडे राघव सुद्धा त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला असतो आणि काही या प्रवाशांना आणि काही मृत व्यक्तींना तेथे चिता दिलेली असते आणि काही जणांवर उपचार चालू असतात। ते सर्व चिंब वातावरण पाहून राघव मात्र बेभान असा घाबरलेला असतो। सिंधू आणि बाळ कुठे असेल यांना त्या दोघांना तो शोधत असतो आणि त्याच वेळीस त्याला एका ठिकाणी सिंधूची बॅग आणि बाळाचे जे काही झोळीसारखे असते ते त्याला दिसते। तेव्हा तो आपले बाळ आणि सिंधू कुठे याचा शोध घेत असतो। अनेक तो मृत बॉड्या चेक करत असतो, मात्र त्यात कुठेही सिंधू आणि बाळाची बॉडी सापडत नाही। पण जेव्हा राघव हा पुढे येतो आणि ते बॅग बघतो तर राघवला खूप मोठा असा त्याच्यावर डोंगर कोसळलेला असतो। खूप रडत असतो आणि मी जर सिंधूला अडवले असते तर काय झाले असते म्हणून स्वतःचाच त्याला खूप राग येत असतो। तेव्हा तो पुढे जातो आणि आणखीन ठिकाणी तो सिंधू आणि बाळाला शोधू लागतो। देवाला हात जोडत म्हणत असतो की देवा प्लीज काही कर, पण माझ्या बाळाला आणि सिंधूला काहीच होऊन देऊ नको। माझी खरंच खूप मोठी चूक झाली, मी अडवायला पाहिजे होते असं तो आपल्या मनाशी म्हणत असतो आणि सिंधूचा शोध घेत असतो। त्याचवेळी सिंधूला इकडे शुद्ध येते आणि ती उठते। सिंधूच्या डोक्याला जब्बर मार लागल्यामुळे तिला चालता सुद्धा येत नसते। तेव्हा ती पुन्हा बाळाला शोधण्याचा प्रयत्न बाळबाळ करत असते। काही लोकांना विचारते की माझे बाळ कोणी बघितले का, पण ते लोक सुद्धा त्यांच्या नातेवाईकांना इकडे तिकडे शोधत असतात। तर त्यानंतर इकडे घरी सर्वजण रडत असतात तर राजश्री खूपच रडते आणि सर्वजण राघवला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र फोन काही लागत नसतो। तेव्हा राजश्री खूप रडते आणि वहिनी आपल्या घराला कुणाची नजर लागली काही सांगता येत नाही म्हणून ती सुद्धा खूप रडू लागते। तेव्हा राघव सुद्धा मोबाईलमध्ये इकडे तिकडे सिंधू आणि आपल्या बाळाचा फोटो दाखवून ह्या लोकांना विचारू लागतो की तुम्ही यांना पाहिलेत का, आणि तर काही लोक म्हणत असतात की बसमध्ये होते पण आता कुठे आहे ते माहिती नाही। तेव्हा सिंधू सुद्धा आपल्या बाळाला शोधत असते तर काही डॉक्टर आणि नर्स सिंधूचे उपचार करण्याचा प्रयत्न करतात, पण सिंधू त्यांचं काही ऐकत नाही आणि बाळाला शोधण्यासाठी ती तेथून निघून जाते। त्यानंतर इकडे ती एका ठिकाणी एका व्यक्तीला विचारते की माझ्या छोट्याशा बाळाला बघितले का, आणि 1च महिन्याचे होते ते बाळ। तर लगेच ते जो काही सहकारी असतो ते सांगतो की येथे एक छोटेसे बाळ आहे, तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला जर ओळखले तर बघा। तर सिंधू तेथे येते आणि तिला त्याचवेळी राघव पुढे दिसतो आणि तिला असे वाटते की राघवने आता या सर्वाला मला जबाबदार ठरलेले आहे। राघव सिंधूवर खूप ओरडत असतो, असे तिला वाटते की माझ्या बाळाला तूच या जगातून पाठवले असं तो सिंधूवर चिडत म्हणत असतो। काही लोक तेथे बोलत असतात की खरंच खूप खतरनाक असा ॲक्सिडेंट होता आणि काही लोक हे जागच्या जागी मेले आणि काही तर त्यांच्या बॉडीसुद्धा ओळखू शकत नाही। त्यानंतर सिंधू जेव्हा ठिकाणावर येते म्हणजे भानावर येते तेव्हा एक जे काही व्यक्ती असतो तो त्याच्या बायकोला म्हणत होता, मी तुला किती वेळेस सांगितले होते की मी तुला नेऊन पोहोच करतो, पण माझे तू ऐकले नाही। आता तुझ्या ह्या वागण्याने आपले मूल परत येईल का, म्हणून तो आपल्या बायकोवर ओरडत असतो आणि सिंधूला वाटत असते की राघव आता मला सर्व काही दोषी ठरवतील की बाळ कुठे आहे।
त्यानंतर इकडे राघव हा सिंधू आणि बाळाला शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि थोडे सेकंदावरून तो सिंधू जवळून जातो, पण सिंधूकडे त्याचे लक्ष जात नाही आणि सिंधूचे सुद्धा राघवकडे लक्ष जात नाही। तेव्हा राघव तेथे जे काही चिता जळत असतात तेथे येतो आणि तेथील काही लोकांना विचारतो की माझ्या बायकोला कोणी बघितले का, तर तेथे कोणीही काही बोलत नाही आणि तेथील एक माणूस म्हणत असतो की येथे जे काही लोकांचे चेहरे ओळखत नसतात त्या लोकांना येथे त्यांची चिता पेटवलेले आहे। तर लगेच राघव तेथे येतो आणि काही बॉड्यामध्ये तो सिंधूला शोधू लागतो, पण समोर एका लाकडाला सिंधूचा जो काही पदर गुंतलेला असतो तो पदर साडी फाटलेली असते, ती साडी दिसते आणि लगेच राघव तेथे येतो आणि त्या साडीचा तुकडा घेऊन तो अनेक सर्व लोकांना विचारू लागतो की हा माझ्या बायकोची साडी आहे आणि त्या साडीचा तुकडा, ही साडी तिने घातलेली होती, कोणी या साडीतल्या बायकोला माझ्या बघितले का, पण कोणीही काहीच बोलत नाही आणि सर्वजण नाही म्हणतात। तर तेथे एक जो काही डॉक्टर असतात तर राघव त्यांना विचारतो ज्या लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले आहे त्या यादीमध्ये सिंधू या रत्नपारखी यांचे नाव आहे का, तर लगेच तो जो काही डॉक्टर असतात ते नाही म्हणतात। तर राघवला आणखीन खूप मोठा धक्का बसतो आणि राघवला वाटते की सिंधू आता ही मला कायमची सोडून गेली। राघव खूप असा जोराने आक्रोश करू लागतो आणि इकडे सिंधूला वाटत असते की आपले बाळ आता आपल्याला सोडून गेले, पण बाळ सुद्धा सुखरूप असते आणि सिंधू सुद्धा। तेव्हा राघवला सिंधूबरोबरचे सर्व क्षण आठवू लागतात आणि जे काही प्रेमात गेलेल्या आठवणी राघवला खूप आठवणाले येत असतात। तर एका जिथे चिता जळत असतात तेथे अंत्यसंस्कार जिथे चाललेले असते ते एका साईडला राघव रडत असतो आणि चिताच्या दुसऱ्या साईडला सिंधू रडत असते, पण दोघांचे लक्ष चितामध्ये असल्यामुळे एकमेकांना दोघे सुद्धा दिसत नाही आणि दोघे खूप आक्रोश करू लागतात। राघव रडतच मनाशी म्हणत असतो की मी खरंच तुम्हाला जर जाऊन दिले नसते तर आज ही परिस्थिती आली नसते। आणि तिकडे सिंधू ही बाळाचा जो काही आठवणीमध्ये ती बेशुद्ध पडलेली असते आणि डॉक्टर तिला आतमध्ये जी काही जेथे ह्या प्रवाशांवर उपचार चालू असतात तेथे घेऊन जातात आणि सिंधूवर उपचार चालू होतात। त्यानंतर इकडे राघव हा घरी आलेला असतो आणि त्या सर्वांना वाटत असते की सिंधू आता या जगामध्ये नाही राहिली। सर्वजण खूप रडत असतात आणि अंत्यसंस्कार हे चालू असतात, मात्र सिंधूची ही ती बॉडी कोणाला सापडलेली नसते, कारण सिंधू ही जिवंत असते आणि घरी वाटत असते की सिंधू आपल्याला सोडून गेली। राजश्री आणि घरातील इतर सर्वजण खूप रडत असतात आणि राघव सर्व काही विधी रडतच पार करत असतो। तेव्हा राजश्रीला आठवते की सिंधू आणि राघव हे भांडणाने जर वेगळे झाले तर काही ना काही संकट त्यांच्यावर येत असते आणि ह्या वेळेस सुद्धा सिंधू आणि राघव जेव्हा वेगळे झाले तेव्हा सिंधूचा यामध्ये किती मोठा अपघात झाला। तर आता सर्वांना वाटत असते की सिंधू आपल्याला कायमची सोडून गेली, पण सिंधू इकडे हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालू असतात आणि बाळ हे शेवटी राघवकडे आलेले असते। तर ते कसे येणार आणि सिंधू ही हॉस्पिटलमध्ये असताना तिला आणखीन कोणती गुड न्यूज समजणार, मात्र ती आपल्या बाळासाठी रडत ती गुड न्यूज कशी स्वीकारणार आणि सिंधूला एक छान अशी गोंडस मुलगी कशी होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।